नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शिरोळ तालुका धनगर समाजाचा दीपक बोराडे यांना एकमुखी पाठिंबा। धनगर समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे समाजबंधू दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून समाजाने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण दिले आहे, परंतु र आणि ड या गोंधळामुळे आजही समाजाचे आरक्षण अडचणीत आहे। समाजाचे निवेदन स्पष्ट करते की धनगड नावाची कोणतीही जात अस्तित्वात नाही। धनगर म्हणजे धनगर आम्हीच आहोत। भाजपचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंढरपूरमध्ये तर 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं। आता राज्याचे मुख्यमंत्री असतानाही हा प्रश्न अद्याप सोडवलेला नाही। यावेळी धनगर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक उदय डांगे, संजय अनुसे, योगेश पुजारी, सतीश मोटे, अजय हराळे, भीमराव पुजारी, सुनील करमरे, सर्जेराव चोपडे, सुनील सावगावे, संजय बदामे, अमर वाघमोडे, शशिकांत घाडगे, महादेव हक्के, आयुब डांगे, रणजित डांगे, दत्तात्रय लाळगे पाटील, प्रताप पडळकर यासह मोठ्या संख्येने समाजबंधू उपस्थित होते। धनगर समाजाच्या मुख्य मागण्या: जालना येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल घ्यावी, धनगर समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करावे, ड आणि र या गोंधळाचे निरसन करून आरक्षण स्पष्ट करावे। समाजाने इशारा दिला आहे की आरक्षणाची तातडीने घोषणा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यस न्यूज महाराष्ट्रासाठी अजय हराळे। जालन्यामध्ये आमचे समाज बांधव दीपक बोराडे हे आज उपोषणाला तिथे बसले। आजचा त्यांचा 10वा दिवस आहे आणि या उपोषणाकडे हे महाराष्ट्र सरकार अजिबात लक्ष देत नाही आणि कुठलाही मंत्री किंवा कोण आज अखेर तिथे गेले नाहीत। आज या प्रोटोकॉल प्रमाणे आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या 70 वर्षे प्रलंबित आहेत। या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत जी एसटी आरक्षण आहे त्याच्यावर घोंगडं करून आम्हाला वल्ली वाकड टाकून भिजवतच ठेवलेला आहे। यासाठी या शासनाचा निषेध करण्यासाठी आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं शिरोळ तहसीलदार ऑफिसला आलेलो आहे आणि ह्या आरक्षणात जर उद्रेक व्हायचं नसेल, या सरकारला वाटत असेल तर त्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा। आज आमचा बांधव तिथं तडफडत आहे, 10वा दिवस आहे आणि त्याची आज अवस्था बिकट झालेली आहे आणि जर त्याच्यात झालं तर सगळा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या सरकारला इथे जाहीरपणे सांगतो। धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी जे आमचे समाजाचे समाजबांधव दीपक बोराडे साहेब जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या समर्थनात आज महाराष्ट्रभर तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन द्यायचा 26 तारखेला ठरले होतं। त्या पद्धतीनं या शिरोळ तहसीलदारांना या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत। आज या ठिकाणी निवेदन देत असताना आम्हाला सरकारला एक सांगायचं आहे की र आणि ड मध्ये जो छोटासा फरक झाला आहे तो फरक न करता या धनगर समाजाला एसटीमध्ये लवकरात लवकर या ठिकाणी आरक्षण द्यावं आणि जे आमचे समाज बांधव आशा लावून जे बसलेत मुख्यमंत्र्यांच्याकडे, ज्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण देतो, त्या मुख्यमंत्र्यांनी या कॅबिनेटला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तरी आमचा प्रश्न सोडावा आणि आम्हाला एसटीमध्ये आरक्षण द्यावं ही आमची विनंती करतोय। आणि बोराडे साहेबांचे जे उपोषण आहे त्या उपोषणाला पाठिंबा शिरोळ तालुक्यातील सर्व समाज या ठिकाणी देईल आणि त्यानंतर इथून पुढचे जे आदेश येतील बोराडे साहेबांच्याकडून त्या पद्धतीनं शिरोळ तालुक्यातील धनगर समाज त्या पद्धतीनं वाटचाल करेल। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।